पुढे येऊन उरून झालं सगळ्यांक क्रांतिकारी जय भीम। सगळ्या जगात शांतीचो संदेश दिवपी महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, रयतेचो राजा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, बिरसा मुंडा, विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या महान विभूतींक विनम्र अभिवादन करता। आणि आज या निषेध सभेक तुम्ही सगळेजण हांगासर मोठ्या संख्येन उपस्थित रावले त्याच्या बद्दल तुमच्या सगळ्यांचे हांव प्रथम आभार व्यक्त करता आणि स्वागतूय व्यक्त करता। ही निषेध सभा जी आसा तुमकां सगळ्यांक खबर आसतली की राज्यसभेन जे आमच्या भारत देशाचे गृहमंत्री आसात अमित शाह यांनी बाबासाहेबा बद्दल जे अपप्रचार आणि अपशब्द वापरले, बाबासाहेबाच्या बद्दल त्यांनी म्हटले की आयज काल एक फॅशन झालेली आसा की आंबेडकर 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 आंबेडकर, आणि इतल्या टायमार भितून जर तुम्ही खंयच्या एका देवाचें नाव घेतलेले जाल्यार तुमचे 7 पिढयो खंयच्या तरी स्वर्गार पावतले आसले अशें म्हणून बाबासाहेबाचो त्यांनी अपमान केलो आसा। आणि ह्या घटनेचो निषेध करपा खातीर आयज आमी सगळी गोंयची जनता SC ST OBC मायनॉरिटीज या सगळे जनतेन हो हांगासर निषेध सभेचो आयज आयोजन केलेले आसा। ही जी निषेध सभा आसा, निषेध रॅली आसा ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन हांगासून आझाद मैदानाचेर हांगासर येयलेली आसा। आणि या निषेध सभेक तुम्ही सगळेजण उपस्थित आसा, तुमचे स्वागत आसा। आणि आता या निषेध सभेन आमचे जे गोंयचे लिडर्स आसात, आमचे आंबेडकरी चळवळीचे संघटनांचे अध्यक्ष आसात, पदाधिकारी आसात, कार्यकर्ते आसात, तसेच वेगवेगळ्या संघटनांचे हांगासर पदाधिकारी आसात, पॉलिटिकल पार्टीचे लिडर्स आसात, ते या निषेध सभेबद्दल हांगासर मार्गदर्शन करतले। तसेच या अमित शहाच्या घटनेचो आम्ही निषेधही व्यक्त करतले। त्याच पद्धतीन आमची आताच जे 10 तारखेचेर परभणी हांगासर बाबासाहेबाच्या संविधानाची जी विटंबना झाली आणि विटंबना जाले म्हणून जे आंबेडकरी समाज संपूर्ण भारत देश रस्त्याचेर येयलो आणि याच परभणीतल्या गावातल्या काही आमच्या आंबेडकरायट कार्यकर्त्यांक पुलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून कस्टडीन घेतले आणि तेतूनच आमचे एक सूर्यवंशी जो आमचो लॉचो स्टुडंट आसलो तेका दिसत कस्टडीन तेजी डेथ जाली, तेजो मर्डर जालो आणि तेजो सुद्धा आयज आमी निषेध व्यक्त करतले। आणि त्याच्या फाटी मागीर जो सूत्रधार आसा त्या सूत्रधाराची फाशीची शिक्षा जावची ही आमची मागणी आसतली। सो हांव विनंती करता आमचे SK सर की तेंच्यांनी फुडलीं सुत्रां हातीन घेवची। सुभाष केरकर सरांनी तेंच्यांनी फुडलीं सुत्रां हातीन घेवची। सगळ्यांक जय भीम म्हणटा। आणि आयज जे आमचे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यानी जो एक विषय चल्लेलो थंयसर आणि हो विषय चल्लेलो संविधानाचेर, कॉन्स्टिट्यूशनाचेर, आणि त्या कॉन्स्टिट्यूशनाच्या विशयाचेर जेन्ना चर्चा आसली तेन्ना अमित शाह हे एक जबाबदार पोस्ट आयज होल्ड करता आमच्या देशाचो, आणि तो म्हणजे एक आमचो होम मिनिस्ट्री। आणि ह्या होम मिनिस्ट्रीच्या पोस्टार तेका संविधानान बसयल्लो आसा हेजी तेका विसर पडली आणि तो म्हणटा की आंबेडकर 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 ही एक फॅशन जाला आणि जर सगळ्यांनी जर तितलेच नाव देवाचे घेतले जाल्यार तांकां 7 जन्मांक स्वर्ग मेळटलो म्हणून। सो हांव आयच्या आमच्या संपूर्ण गोंयच्या जनतेच्या वतीन तशेंच आमच्या सगळ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्या वतीन हांव तांकां विचारूंक सोदता तो खंयचो देव जो अमित शाह स्वर्ग दाखयता तो देव तेणे आमकां प्लीज जाहीर करचो। कारण आमकां खबर आसा गेली 5000 ते 6000 वर्सां पर्यंत असो ह्या देशान खंयचोच देव येवंक ना जेणे बाबा तुका गांव कुसा भायर कित्याक दवरलो, देवळा भायर कित्याक दवरलो, तूं असो कित्याक हाल अपेश्टा काडटा, तूं भितर यो, तूं बस, तूं खा, तूं जेय, तूं बरें राव, असो एकूय देव ही 5000 ते 6000 वर्सां पर्यंत आमच्या हांगासर आमकां कोणूच आयलो ना। आणि ह्या देशात एकमेव मनीस इतक्या वर्साच्या हजारो वर्सां उपरांत एक मनशान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरान पेन हातीन घेतले आणि ह्या देशाचो संपूर्ण इतिहास बदलून उडयलो। तो खरो म्हणजे तोच आमचो देव आणि तेका आमी देव मानता।
म्हणून आम्ही म्हणटा आयज हांव म्हणूंक सोदता की हो पयलो प्रयत्न ना जो बाबासाहेबाचो अपमान करणारो. बाबासाहेबाचो अपमान हेज्या पयलीं हे बीजेपीचे जे लिडर्स आसा RSS कनेक्टेड जे पयलींचे तेंचे जनसंघाचे लोक आसा ते बी बाबासाहेबाक पयलीं म्हणटाले. टिळका सारको मनीस म्हणटालो की चेली तांबळी माळी येना हेका कुणबटानं संसदेत जाऊन काय नागर हाकायचा आहे का म्हणटालो. म्हणजे आमचे जे SC ST OBC मायनॉरिटी जे लोक आसा तांकां थंय हितून कित्याक वचपाक जाय म्हणटालो तो संसदेत, तांकां ते नागर धरपाक जाय काय म्हणटालो अशें हेंचे लिडर म्हणटाले. सावरकरा सारको मनीस बाबासाहेबाक अपमान करतालो. तेंचो श्यामा प्रसाद मुखर्जी, गोलवळकर हे सगळ्याचे सगळे लिडर जे तेन्ना असले ते सगळे बाबासाहेबाचो अपमान करताले. पण आयज तांकां खबर ना की जर तुम्ही खंयच्या बी ह्या आमच्या देशाच्या भायर गेले, एक तुम्ही बॉर्डर क्रॉस केली जाल्यार ह्या गोलवळकराक कोण वळखता, श्यामा प्रसादाक कोण वळखता, हे तेंचे जे दुसरे आसा कोण कोण जे तेंचे संघाचे जनसंघाचे लिडर आसले तांकां कोण वळखता. जाल्यार आयज बाबासाहेबा सारख्या एका मनशाक किंवा बाबासाहेब आयज एक मनीस न्हू तो, बाबासाहेब एक विचार आसा. बाबासाहेब एक जण मोठो आयज ह्या जगातलो एक व्हडलो हे आसा. कॅनडाच्या संसदेन त्यांच्या राष्ट्रपतीन सांगले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज नॉट एक पर्सन न्हू, तो हीज अ ग्लोबल हिरो, ग्लोबल लीडर फॉर एव्हरी. आयज इंग्लंडान कितें म्हणले जेन्ना बाराक ओबामा सारको बाबासाहेबाचो फॉलोवर, ही इज अ फॉलोवर, आणि तो जर समजा ह्या अमेरिके सारख्या मोठ्या राष्ट्राचो जर राष्ट्राध्यक्ष जावन तो सांगता बाबासाहेबाचो येदो व्हडलो स्टॅच्यू उबो करता, तो म्हणटा की आणि युनिव्हर्सिटी कॅम्ब्रिज कितें म्हणटा की ही इज अ सिम्बॉल ऑफ नॉलेज. आज जगात कोणाक वळखता सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराक. सो बाबासाहेब आंबेडकर एक असो एक हे उरलेलो ना एक कोणाचो एकट्याचो आमचो तुमचो असो एक कोणाचो. ही इज अ ग्लोबल हिरो, ग्लोबल लिडर, आणि ते काय सगळं वर्ल्ड एक्सेप्ट करता. जपानान तेजे स्टॅच्यूज आसा, इंग्लंडान आसा, अमेरिकन ऑलरेडी स्टॅच्यूज आसा बाबासाहेबाचे, आणि आमच्या चायना आयज व्हडल्यातलो व्हडलो स्टॅच्यू बाबासाहेबाचो उबो करता. हो कित्याक लागून करता हे आमी जाणून घेवपाक जाय. पूण हांव म्हणटा आयज जे जे लोक अशे बाबासाहेबाचे अपमान करता हे चुकीचे आसा. कारण कालूच आमच्या हांगा जेन्ना हो अपमान केलो अमित शहान तेन्ना आमचे गोंयचे काही पुढारी फुडें सरले आणि खूप कितें कितें काँग्रेसीक तेंच्यांनी गाळी घातल्यो. म्हणजे तो आमचो दामू नायक फुडें आयलो आणि तेंच्यांनी ते युवा मोर्चासून ते हे केलो. हांव तेका ह्या दामू सांगूंक सोदता की बाबा रे तू पयलीं तू खंय आसा तो तू पयलीं पळय. तू अमित शाह हम तुम्हारे साथ है म्हणटाना तू कितें दाखोवंक सोदता. एका हातीन बाबासाहेबाचो फोटो घेता आणि दुसऱ्या सायडीन तू अमित शाह म्हणटा हम तुम्हारे साथ है. कसलो साथ तुम्ही सांगता नेहरून आंबेडकराक बाबासाहेबाक खूप वायट उलयले. अरे नेहरू तर म्हणटालो बाबासाहेब इज अ हिरो ऑफ हीज कॅबिनेट, हिरो ऑफ हीज कॅबिनेट ऑन रेकॉर्ड आसा. ते तुम्ही केन्ना कित्याक सांगलेल्या लोकांक. तर हांव म्हणटा की अपप्रचार आणि बाबासाहेबाचो दुष्प्रचार करपाचो थांबया. बाबासाहेबाक तुम्ही सुर्याचेर जर थुकपाक गेले ती थुकी तुमचेरूच पडटली आणि तुम्ही कांयच करूंक पावचे ना. तेका लागून हांव परत सांगता की बाबासाहेब आंबेडकर म्हणटा तो एक व्यक्ती उरोंक ना. आणि संविधान आमचे जे त्यांनी दिला भारताचे संविधान, हे संविधान म्हणजे एक बेश्टो तेका विचार आयलो आणि त्यांनी बूक बरयलो किंवा तुमचे कसले एक ते हे ग्रंथ आसा तसले ग्रंथ न्हू ते. तेजेर हजार पेजींचे डिबेट जाल्ले आसा, तेजेर सगळे डिस्कशन जाल्ले, एक क्लॉजाचेर 4 दीस तेजेर डिस्कशन जाल्ले आसा. आणि तशें ते तो जीवन जगपाचो एक आमचो मार्ग आसा. आमी कशें करप कितें करप. आयज कोणाक तू एक थापण मारल्यार तुका गुन्हो तुका जेल जावं शकता. हे तो कायदो आसा, हो कायदो आसा, तो जीवन जगपाचो आमचो मार्ग आसा. आणि तो मार्ग जर तुमी आमचो बंद करपाक प्रयत्न करीत जाल्यार आमी तुमकां म्हणटा ते कशें उबी रावचे ना. आणि आयज ह्या संपूर्ण सभेच्या हेतून हांव सांगूंक सोदता की अमित शहान म्हणटा ती बेगींतल्या बेगीन रेजिग्नेशन दिवचे आणि तेणेन म्हणटा ते हांगा इवन तेका आतां परत तडीपार करचो अशी हांव मागणी करता. आणि हांव फुडली आमचे बाकीचे लिडर्स आसा, आमचे हांगासर कॅप्टन विरेतो बाब येयल्लो आसा, काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अमित बाब येयल्ले आसा आणि बाकी इतर संघटनाचे जे पदाधिकारी आयिल्ले आसा तांकां सगळ्यांक हांव वेलकम करून म्हाजी प्रतिक्रिया थांबयता.
आपण एक भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व, विश्वरत्न, भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, वैसे ही इस देश में पहले शिक्षण का द्वार खोलने वाले हेलो इस देश के सभी SC, ST, OBC लोगों के लिए, कुणबी लोगों के लिए, 18 पगड़ जाति हम जो कहते हैं, उस जाति के लिए शिक्षण का द्वार खुलने वाले ब्रिटिश कालीन इस भारत में पुणे के यहाँ डॉक्टर बाबा साहब ज्योतिबा फुले ने शिक्षा की द्वार खुली की। यहाँ के स्त्रियों को, महिलाओं को, भारतीय महिलाओं को प्रथम शिक्षा देने का काम क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले ने की। तब से लेकर इस 200 या 250 साल में आज जो हम जागरूक हुए हैं, साथियों आप लोगों को मालूम है कि भारत स्वतंत्र होने से पहले यहाँ केवल और केवल 11% लोगों को ही मत का अधिकार था, वोटिंग का अधिकार था। कि आज आपको और हमको, हम सभी लोगों को, भारतीय वासियों को जो इस भारत के रेसिडेंटल है, उनको वोटिंग का जो अधिकार है वो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने 1947 के बाद 51 से हमें मिला। इस कारण इस देश के हर एक MP जो चुन के जाते हैं, हमारे दिल्ली के पार्लियामेंट में बैठते हैं, उनको भारत की रक्षा करने के लिए, भारत के लोगों का डेवलपमेंट करने के लिए, एजुकेशन हो, उनका शारीरिक हो, रक्षा हो, भारत का संरक्षण हो, सभी तरह ये हमें पार्लियामेंट से ही किया जाता है, संविधान के मुताबिक। तो यह सब्जेक्ट ऐसा होता है कि हम उसे माननीय कहते हैं, क्योंकि ये हमारे पार्लियामेंट में उच्च पद पर है। वो जो सेकेंड सीट है प्रधानमंत्री के बाद, जो गृह मंत्री का ये जो स्थान होता है, तो वैसा देखने गए तो उच्च स्थान है। तो उच्च स्थान पर बैठने वाले भारत का जो प्रतिनिधित्व कर रहे हैं, और प्रतिनिधित्व करते हुए जिस घटना से वो शपथ लेते हैं, और शपथ लेने के बाद जब पार्लियामेंट हो या अन्य कहीं सभा में हो, बाबा साहब अम्बेडकर का जो गलत शब्द से इस्तेमाल करके उनका अपमान करता है, उसका सबसे पहले हम आज के इस रैली में उनका निषेध करते हैं। सभी लोगों ने उसका निषेध करते हैं। आप लोगों को मालूम है कि भारतीय सभी 18 तारीख से लेकर और 10 दिसंबर से लेकर ये सभी कार्रवाई चल रहा है। हम केवल बाबा साहब अम्बेडकर। आपको एक मैं याद दिलाना चाहता हूँ, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने नासिक के यहाँ काला राम मंदिर जो है, जो राम मंदिर है नासिक के यहाँ, वहाँ भगवान देखने के लिए हमारे लोगों ने, हमारे कार्यकर्ताओं ने, हमारे पुरखों ने वहाँ 5 साल मंदिर का द्वार खुला करेंगे और हम जो राम है उसको देखेंगे। मगर किसी माई का लाल या कोई पुरोहित या वहाँ महाजन मंडली नहीं आई। ऊपर से हमारे लोगों के ऊपर जो धरना पर बैठे थे उनके ऊपर पत्थर फेंकी। तो हम राम हो या कोई भी भगवान है, आज जो हम स्थिति में है, ये जो हमारी स्थिति डेवलपमेंट स्थिति है, ये इन लोगों के जो सनातनी लोग हैं उनके दिल में छुपता है। इसीलिए वो डायरेक्ट वो पार्लियामेंट में ये नहीं कह रहे हैं कि हम संविधान, जो भारतीय संविधान है वो बदल डालेंगे, मगर उनका जो छुपा एजेंडा जो है तो उनके मुंह से निकल आता है। तो भाइयों, आप लोग आज जो OBC हो, SC हो, इस देश में रहने वाले माइनॉरिटीज हो, ST हो, ये सभी लोगों को जो अधिकार मिला है वो अधिकार केवल और केवल बाबा साहब और अन्य सभी सदस्य ने, करीबन 260 सदस्य थे,
जैसे मेरे मित्र ने यहाँ कहा कि वहाँ बहुत सारी डिबेट होने के बाद ये राज्य घटनाओं ग्राह्य की है। तो बाबा साहब ने 2 साल 11 महीने 18 दिन अहोरात्र कष्ट लेकर ये राज्य घटना ये लिखी है, और तब से लेकर आज ये भारत के लोग सुखी समाधानी और एक दूसरे के भाईचारा से रहते हैं। तो ये भाईचारा है। तो मैं आज जो पार्लियामेंट है, इस पार्लियामेंट को इस सभा के जरिए हम उनको एक निवेदन करते हैं, उनको कहना चाहते हैं कि भाइयों, अब भारत का राज्य कैसा चलाना है, भारत को कैसा आगे ले जाना है। आज इस 10 साल के अंदर कितना युवा युवती बेकार है, उनके एम्प्लॉयमेंट का कुछ करो, इसके वास्ते आप ध्यान दो। ये जो महापुरुष हो गए, उनका जो काम है वो आप अमित शाह ने एक बोला करके वो कुछ बाबा साहब कम नहीं होंगे। बाबा साहब का तो आप सभी लोग जानते हैं कि केवल भारत में ही नहीं, बाबा साहब के पूरे दुनिया भर जो बड़े देश हैं, कि हम इस भारत देश से बहुत आगे हैं। जैसे अमेरिका, जापान, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इंग्लैंड, ये कई जगह कहीं ज़्यादा गुना हमारे से टेक्नोलॉजी के आगे है। तो बाबा साहब केवल आपने जो बोला है, इसलिए हम बाबा साहब हमारे छोटे नहीं होंगे, मगर आपके जो दिल में जो छुपता है, जो कालापन है, वो दिखाई दे रहा है। तो ये बाबा साहब को जो आम्बेडकर करके हमारे जनता को जो उन्होंने अपमानित किया है, उसका हम सभी लोग निषेध करते हैं। और वैसे ही परभणी में जो हमारा युवक सूर्यवंशी जो लॉ स्टूडेंट था, उसका जो पुलिस की कस्टडी में उनका जो निधन हुआ है, वो ये हमारे सूर्यवंशी को न्याय मिले, और जिन्होंने उनके ऊपर अत्याचार किया है, अन्याय किया है, तो सही ढंग से उसका जांच हो और उनको सभी अधिकारियों को उनको निलंबित किया जाए, उनको न्याय मिले। यह कहकर मैं मेरी वाणी को विराम दूंगा। जय भीम। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांचो अपमान या देशाचे गृहमंत्री अमित शाहान पार्लमेंटान कसो केलो हे आमी सगळ्यांनी पळयलें। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्मान मार्च आणि निषेध करपाक लागून आमी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क ते आझाद मैदान आमी हो मार्च काढलो। पूण म्हाका दिसता प्रत्येक गोंयकारान आज जे हांगा सगळे SC, ST, OBC, मायनॉरिटी पुराय गोंयची जनता जी आज हांगा आयल्या, गोंयकारांनी ह्या विशयाक समजुपाची गरज आसा। 2014 जेन्ना हे मोदी सरकार आणि भारतीय जनता पार्टी RSS आयडियोलॉजीची सरकार जेन्ना आयले, त्या दिसापासून हिंदू धर्म धोक्यान आयलो। ताच्या पयलीं हिंदू धर्म केन्नाच धोक्यान नाशिल्लो अशें हे RSS वाले सांगता। तांणी पयलीं महात्मा गांधीक अपमान करपाचो प्रयत्न केलो, पूण मागीर तांकां कळून चुकले की महात्मा गांधी म्हणटा ती व्यक्तीचेर जर तर आमी चिखल उडयलो तो चिखल आपल्याचेरूच येता। मागीर तांणी पंडित जवाहरलाल नेहरूक अटॅक करपाचो प्रयत्न केलो। ह्या दिसांनी जेन्ना USच्या लॉन जेन्ना सांगले की अडानी ह्या देशान हजारो करोड करप्शन केला आणि मोदी आणि अडानीचे नेक्सस जेन्ना भायर सरपाक लागले, तेन्ना विषय डायवर्ट करपाक तेणी आता भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराक आता पिक्चरान हाडला। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणटा तो कोण? अरे तांचेर उलोवपाक तुमची लायकीच ना।
ज्या मनशान ज्या महान मनशान या देशान रावपी SC असतले, ST असतले, OBC असतले किंवा मायनॉरिटी असतले, या सगळ्या लोकांक आपलो इक्वल अधिकार मेळचो, हांकां मुखार हाडचे म्हणून कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, संविधान तांणी आपली कमिटी घेऊन तो बरयलो आणि प्रत्येक नागरिकाक आपलो अधिकार दिलो. या देशान रावपी सगळ्या लोकांक आज लाईट आणि जर उदक मेळटा जाल्यार ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराक लागून. आज जे ज्वलंत प्रश्न आसात की आज लोकांक उदक ना, लाईट ना, जी युवा पिढी आसा तांकां आज नोकऱ्यो ना, आज करप्शन खंयच्या लेवलाचेर पावला हे प्रत्येक गोंयकारांक खबर आहा. आज युवाचे जॉब हे सरकार कॅश दिवन विकता. गोंयचे जागे जमनी कशा पद्धतीन हडप करतात, कशा पद्धतीन कायदो हाडून इल्लिगली आमची भाटां बेसां जमनी कन्वर्ट करून दिल्लीकार आणि हे आंध्र प्रदेश आणि हैदराबादाच्या लोकांच्या गळ्यान घालपाचो हो सरकार प्रयत्न करता. काही दिसा पयलीं आमी पळयले की जागे हडप करपी लोक या पुलिसाच्या कस्टडीतूनच पळटा. आज जो लॉ अँड ऑर्डर, जो बाबासाहेब आंबेडकरान जे संविधान बरयले, ज्या संविधानान आमकां अधिकार दिले, ते आज संविधान बदलपाचो प्रयत्न चल्ला. आज खंय तरी विषय डायवर्ट करून या संविधानान अमेंडमेंट हाडून खंय तरी आमचो अधिकार कमी करप, पिछली भागांत लोकांक फाटल्यान व्हरप, हो प्रयत्न चल्ला. आणि म्हाका दिसता प्रत्येक गोंयकारान, प्रत्येक देशाच्या नागरिकान या बीजेपीची आयडियोलॉजी, या बीजेपीचे काळे कारनामे आणि तांचे फुडली रणनीती आमी समजून घेवपाक जाय. आता बांगलादेशान आमी पळयले की बांगलादेशान हिंदूचेर अत्याचार चलता, बरोबर. आता हो प्रधानमंत्री जो एका फोनाचेर रशिया आणि युक्रेन वॉर जर थांबोवपाक शकता जाल्यार बांगलादेशान तूं मिलिटरी धाडून कित्याक ते बंद करपाक शकना हिंदूचेर जो अत्याचार जाता तो. हाची फाटली रणनीती कितें की भारत देशान रावपी हिंदू लोकांक भडकोवपाचो हो प्रयत्न चल्ला. जर तर तूं आज आपूण एक व्हडलो आपूण विश्वगुरू जर म्हणटा जाल्यार बांगलादेशान जावपी लोकांचेर अत्याचार तूं कित्याक थांबोवपाक शकना. हे साफ आसा की ह्या देशातल्या हिंदू लोकांक भडकोवप. ह्या देशाचे गृहमंत्री अमित शान जो अपमान बाबासाहेब आंबेडकराचेर पार्लमेंटान केलो हाचो आमी निषेध करता. आणि ताचो निषेध म्हणून आज आमी ह्या देशाच्यो राष्ट्रपती हांकां एक निवेदन आमच्या कलेक्टरा मार्फत आमी आज दिता की अमित शान पुराय देशाच्या जनते मुखार पब्लीक एपॉलॉजी मानपाक जाय आणि ताणें त्या पदा वयल्यान इस्तिफा दिवपाक जाय, रिझायन जावपाक जाय. तुजी कसलीच लायकी ना थंय रावपाची. ज्या महान व्यक्तीन या देशाक वयर काडपाक योगदान दिले, या देशाच्या गरीब जनतेक वयर काडपाक योगदान दिले, तांकां अधिकार मेळचो म्हणून योगदान दिले, त्या मनशाचेर तुम्ही उलयता. बाब सुभाष केरकरान उल्लेख केलो की हे दामू नायक आणि ताची टोळी पयर आमच्या ऑफिसा मुखार मोर्चा घेऊन आयले. एका हातीन बाबासाहेब आंबेडकराचो फोटो आणि दुसऱ्या सायडीन ताणे सांगले तशे अमित शाह कितें रे जिंदाबाद. हे कितें अमित शाह आगे बढो, खंय आगे बढो. पहिली दामू नायकान अमित शाह सांगपाक जाय की या देशाच्या जनते मुखार माफी माग. ते भाषण याद करात पार्लमेंटाचे. अमित शाह सांगले की या दिसांनी फॅशन जाल्या. तुम्ही पहिला आसतले आमचे लीडर श्री राहुल गांधी ज्यांनी कन्याकुमारी टू काश्मीर पदयात्रा काढली आणि या देशाचं संविधान कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया या प्रत्येक आपल्या मिटिंगेन ते घेऊन वतात. प्रत्येक नागरिकाक तांचो अधिकार याद करून दिवपाचो प्रयत्न करतात. म्हणून अमित शाह पार्लमेंटान सांगले की या दिसांनी एक फॅशन जाल्या की आंबेडकर 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 म्हणपाची. अरे आंबेडकर फॅशन न्ही, आंबेडकर आमचे पॅशन.
आणि आम्ही एक न्ही लाख फावटी म्हणटले मरे हे म्हाका दिसता भारतीय जनता पार्टीन आयकपाक जाय. हांव निषेध करता दामू नाईक आणि ताची पुराय जी टोळी थंय आयिल्ली पळय तांणी माफी मागपाक जाय. तुम्ही बाबासाहेब आंबेडकराचो अपमान केल्लो आसा आणि दामू नाईकाची लायकी ना बाबासाहेब आंबेडकराचेर उलोवपाची. म्हाका दिसता या देशान सध्या जी परिस्थिती चल्ल्या या मोदीचे जे क्रोनी मित्र व देश लुटपाचो जो प्रयत्न चल्ला गरीब सामान्य लोकांच्या बोल्सांतल्यान पैसे लुटपाचो जो प्रयत्न चल्ला तो खंय तरी आज उघड येता म्हणून ते खंय तरी टॉपिक डायवर्ट करता आणि महान व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या मनशाचो अपमान करतात. आम्ही निषेध करता आणि वो आवाज पुराय गोंयभर पुराय देशभर उठतलो आणि या देशाची जनता या भ्रष्ट भारतीय जनता पार्टीक हुमटावन भायर उडयतली हे म्हजे ओपन आव्हान आसा. सो आयच्या या कार्यक्रमाक गोंयचे सगळे SC, ST, OBC आणि मायनॉरिटी पुराय गोंयची जी जनता आयली तांच्या हांव मना काळजांतल्यान धन्यवादूय करता अभिनंदनूय करता की हो जो आज मुद्दो आसा तो आज तुम्ही उठयला आणि म्हाका दिसता प्रत्येक गोंयकारान या भारतीय जनता पार्टीची रणनीती कितें हाजो फाटलो हेतू कितें हे समजून घेवपाची आज गरज आसा. देव बरें करूं. माफी मागो. आज हांगा करपा खातीर जमिल्ल्या सगळ्या पत्रकार वेगवेगळ्या भागांतल्यान जे आमचे लोक आयिल्ले आसा तांचें हांव अभिनंदन करता आणि तांकां देव बरें करूं म्हणटात. भावानो, जो अमित शाह ज्या संसदेत तो कायदो वेवस्था पळोवपाची जबाबदारी ज्या अमित शाह कडेन आशिल्ली जर गृहमंत्री म्हणून तो फेल ठरलेलो आसा आणि अमित शाह ताचे आपलो जो रंग आसा तो जे कितें करपाक सोदता किंवा तांची पार्टी कितें करपाक सोदता हें स्पश्टपणे जाल्लें आसा. भावानो, हे जे चातुर्वर्ण सिस्टम जी मनुस्मृतीनुसार हाडली आणि त्याचे फॉलोअर्स आसा ते RSS आणि BJP आसा.